दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक लहानशी गोष्ट आहे. एका गावामध्ये एक तरुण राहत असतो आणि तो तरुण खूप मेहनती असतो आणि तो मोठमोठे दगडांचे असे तुकडे करून मोठमोठे विटांसारखे आणि तो त्यांचं घर बांधायचा आणि अतिशय सुंदर तो घर बांधणारा असतो. पण त्याचा एक अवगुणसुद्धा असतो. त्याच्यात एक वाईट अ, सवयसुद्धा असते, की तो एक काम धड करायचा नाही. एक दिवस तो ते दगडाच्या म्हणजे चौकोन बनवत असताना अचानक त्यांनी एक बासरीवाला बघितला आणि तो सुंदर बासरी वाजवत होता आणि त्यांनी हे काम बाजूला ठेवलं आणि तो म्हणाला, नाही मला आता बासरी वाजवणारा बनायचं आहे. आणि तो मग ते बासरी बनवायला घेतलं त्याने आणि तो बासरी वाजवण्याची प्रॅक्टिस करत होता एका नदीकिनारी आणि त्यांनी समोर बघितलं ते एका होडीमध्ये काही मासे धरणारे मासे पकडत होते आणि त्यांनी पुष्कळ मासे असे पकडले आणि त्यांना पाहून ह्याने ती बासरी बाजूला ठेवली आणि लगेच म्हणाला, मी आता माझी एक होडी बनवतो आणि मी सुद्धा मासे पकडणार होतो. आणि मग त्याने ती बासरी बाजूला ठेवली आणि होडी बनवायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे तो काही ना काहीतरी बघायचा. एकदा लोहाराला बघितलं, अरे वा मला आता लोहार बनायचं आहे. एकदा सुताराला बघितलं आणि म्हणाला मला आता सुतार बनायचं आहे. त्याच्यामुळे तो कुठेही स्थिर नव्हता किंवा कुठे एक त्याची ओळख होत नव्हती. आणि एक दिवस एक खूप वयस्कर असा साधू त्या ठिकाणी आला गावामध्ये आणि सगळेजण त्याच्याकडे गेले. बरेच जण त्याचा सल्ला घ्यायचे आणि एक दिवस हा तरुणसुद्धा त्याच्याकडे गेला आणि त्या तरुणाने आपला प्रॉब्लेम सांगितला, की समस्या सांगितली, बघा माझा स्वभाव असा आहे, मी काय करू. आणि त्या साधूने इकडं तिकडं बघितलं आणि एका फळाची बी त्याला दिसली आणि त्या साधूने ती उचलली आणि सांगितलं, की मी एका जमिनीमध्ये समजा ही खणून ती पेरली बी, त्याच्यावर माती वगैरे टाकलं, पाणी टाकलं आणि 2 दिवसांनी मला असं वाटलं, नाही मी ही बी ना दुसरीकडे लावायला पाहिजे. मग मी ती बी परत उकरून काढली आणि दुसरीकडे लावली. 4 दिवसांनी मला असं वाटलं, की नाही ही बी त्या जमिनीत नाही, मी नदी किनारी ही बी लावतो. ती बी मी परत खणून काढली, परत नदीच्या किनारी ती बी लावली. तर ती बी येईल का? तिचं रोप होईल का? आणि तो बोलला, नाही ती बी कशी होईल? सारखं खणलं, सारखं तिची जागा बदलली तर ती जगणार नाही. साधू म्हणाला, हेच तुझं आहे. जे तुझं गुण आहे, जे तुझं टॅलेंट आहे, जे तुला देवाने गुण दिलेले आहेत त्यावर कॉन्सन्ट्रेट कर, त्यावर तू भर दे. ते पहिलं तू पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. जे आपल्याला येतं ते पहिलं पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. जे हाती घेतलेलं काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आणि नंतर मग त्याला ते समजलं आणि तो परत ते दगडाचे चौकोन बनवण्याला लागला आणि हळूहळू त्या गावामध्ये त्यांनी अनेक सुंदर घरं बनवली आणि मग तो त्या ठिकाणी त्याचं नाव चांगलं झालं. आणि नंतर तो गावामध्ये फिरताना बघायचा की जो बासरी वाजवणारा होता त्याची किती मेहनत आहे. लोहार चांगला आहे पण तो लोहार एका दिवसात लोहार बनला नव्हता. मासे पकडणारे होते ते त्यांना एका मिनटामध्ये किंवा 5 मिनटात मासे मिळाले नव्हते. त्यांना ते दिवसभर जाळं टाकून बसावं लागायचं, होडी घेऊन फिरावं लागायचं. आणि मग हे तरुणाला ते समजलं. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की आम्ही एक काम सोडून दुसऱ्या कामाकडे जास्त लक्ष देतो. आम्हाला वाटतं आम्ही हे पण करावं, आम्हाला वाटतं ते आम्ही ते पण करावं. परंतु लक्षात घ्या की जे तुम्हाला दान आहे देवाचं ते प्रयत्न करा. प्रत्येकजण माणूस प्रत्येक गोष्टी करू शकत नाही. पावलाने त्याच्या पत्रामध्ये म्हटलं की देवानेच कोणाला प्रेषित, कोणाला संदेशकार, कोणाला शिक्षक असं वेगवेगळं नेमून दिलेलं आहे. कोणी एखादा चांगला संदेशकार आहे आणि कोणी असं विचारलं, नाही मला ह्या संदेशकारासारखंच व्हायचं आहे, बाकीची कामं सोडून मी ते संदेशकार होण्याच्या मागे लागलो. एखादा चांगला गाणारा आहे आणि मला असं वाटलं, नाही मी आता गाणाराच होतो आणि मी ते सगळं सोडून गाणारा बनायचा प्रयत्न केला. किंवा एखादा वाद्य वाजवणारा आहे
आणि मला असं वाटलं नाही मी आता हे सगळं सोडून मी वाद्य वाजवणाराच होईल, तर त्या लोकांच्या मेहनतीकडे लक्ष द्या. तो संदेशकार एका दिवसात चांगला संदेशकार बनला नव्हता. त्यामागे अनेक वर्षाचं त्याचे कष्ट आहेत, देवाची कृपा त्याच्यावर आहे. एक चांगला गायक एका दिवसात एका रात्रीत चांगला गायक बनत नाही. त्यासाठी त्याला प्रॅक्टिस करावी लागते, रियाज करावा लागतो, वर्षानुवर्ष त्याला ती मेहनत करावी लागते. एखादा चांगला वाद्य वाजवणारा असतो, तो एका रात्रीत वाद्य चांगला वाजवू शकत नाही, त्याला मेहनत करावी लागते. देवाने प्रत्येकाला गुण दिलेले आहेत. जे काम आम्हाला आहे, जे काम आमचं आहे, त्या कामामध्येच लक्ष घाला, दुसऱ्या कामामध्ये लक्ष घालू नका. कारण आम्हाला एकदा नांगराला जर हात घातला, तो नांगर आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्यावर लक्ष द्या. इतर कामाची आठवण करू नका. पहिलं हे काम पूर्ण करा, जे देवाने आपल्याला दिलेलं आहे, जे देवाने कलागुण दिलेलं आहे, त्यामध्येच राहून देवाची सेवा करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, उपदेशक ह्याचा 9वा अध्याय 10वं वचन, एक्लेशियस चॅप्टर 9 and verse 10. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्चून कर. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.